जय शिवराय मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आलो आहोत मंदिरावर आणि पाहूया आज दिवसभरात काय काय काम होते. तुम्ही आमच्या सोबत राहील ब्लॉगमध्ये. तर चला बघूया दिवसभरात काय काय काम घडते. चला. तर पाहू शकता आपले मिस्त्री आलेले आहेत कामावर. छान हातोडीने दगड घालवणारे आणि आपले वरचं काम करणारे पण मिस्त्री लोक आलेले आहेत. तर बघूया आज दिवसभरात साई मंदिरावर काय काय काम घडते. तुम्ही या ब्लॉगद्वारे आमच्या सोबत राहा आणि हे वरील बाजूचंही आज काम होणार आहे. तर हे काम कशा प्रकारे होईल तेही तुम्ही आमच्यासोबत पहा आणि बघूया. चला, हे लोक मिस्त्री काम करणार पाहू शकता. राहुल मिस्त्री, संदीप मिस्त्री, राजेश मिस्त्री सगळे आलेले आहेत. तर चला बघूया कशा प्रकारे आज काम होते, काय होते. तर सध्या यांची एज फ्रेम लावण्याचं काम चालू आहे काम करण्यासाठी वरती, कारण वरचं काम असल्यामुळं पाड एकदम मजबूत लागणार आहे, कारण त्याच्यावर उभं राहून काम करणं खूप अवघड असतं. त्यामुळे त्यांचं हे काम चालू आहे पाहू शकता जसं की. आणि इकडे यांचं ग्राइंडरिंगचं काम सुरू झालेलं आहे. तर आता थोड्याच वेळात काम बघायला भेटलं आपल्याला कशा प्रकारे काम होतं हे सगळं. तर बघूया आपण. सगळे लोक कामावर झालेले आहेत, कशा प्रकारे एच फ्रेमचं वगैरे लावणी करतात पाहू शकता. तर बघूया आता. कशा प्रकारे छाने हातोड्याने दगड बनवले जातात बघू शकता. इकडं आपले विटा वगैरे शिफ्ट करत आहेत खाली पडलेला, कारण वेस्ट होऊ नये विटा, त्यामुळे हे विटा वापरून घेत आहेत आर्टसाठी. कारण तसं विटा खूप महाग असल्यामुळं नीट वापरणं आपलं काम आहे. आणि आपल्या तिघांचे दगड घडवण्याचं कामही पुढे चालू आहे बघू शकता. हे तर हा एक वेगळ्या प्रकारचा दगड घडवत आहेत वरती छज्जाला लावण्यासाठी एल टाईपचा, कारण छज्जामध्ये खाचेवाले दगड बसत असल्यामुळे हा नवीन प्रकारचा दगड बनवत आहे आपण सध्या पाहू शकतो कशा प्रकारे. जो की ह्या छज्जाला वरती दिसत आहे तिथे बसणार आहे. ते बसल्यावर एकदम कसे दिसते ते मी तुम्हाला दाखवतो. कशा प्रकारे त्याचं काम होईल, काय दिसेल ते लुक कशा प्रकारे ते तुम्हाला दाखवतो. पण सध्या यांचं ते दगड घडवण्यासाठी त्यांचं काम चालू आहे यांचं इथलं. तर बघूया आज दिवसभरात यांचे किती दगड घडून होतील आणि आपले वरचे दगड किती लावून होतील छज्जावर, ते सर्व पाहूया. हो. तर पाहू शकता इकडे यांनी कॉलमचं वगैरे दगडाचं स्टोनवर्क सुरू केलेलं आहे. एकदा हे 2 कॉलमचं स्टोनवर्क झालं की मग मध्ये छज्जासाठी ते बांधकाम घेणार आहेत. चालू आहे यांचं दगड फोडण्याचं घडवण्याचं कामही चालू आहे थोडंसं. आणि वरच्या बाजूला पाहू शकता आता कशा प्रकारे स्टोनवर्क करत आहेत कॉलमचं. त्याच्यानंतर मग मधली वॉल ते फूल वगैरे पाहू शकता कशा प्रकारे लावून घेत आहेत, कारण मध्ये एक फूल पण करतोय आपण आर्च पण चांगलं दिसावं म्हणून. संदीप मिस्त्री ते फूल लावायचं काम करत आहेत आणि लक्ष्मण मिस्त्री कडाचं बांधकामाचं काम करत आहेत. आणि मधल्या बाजूला आपलं हे गलते दगड वगैरे घडवण्याचं काम चालू आहे पाहू शकता. जरा बाहेर ऊन असल्यामुळे हे लोक थोडं मधल्या बाजूला आलेत काम करण्यासाठी. आणि तुम्ही समजू शकता सध्या किती खूप जास्त असल्यामुळे उन्हाचं थोडंसं जास्त प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळं आणि इकडं पाहू शकता याने दोन्ही बाजूला कॉलम झाल्यामुळे आता मधलं दगड लावायचं काम सुरू केलेलं. कशा प्रकारे मधलं दिसत आहे तुम्हाला दिसेल. छज्जा कसं झापण्याचा प्रयत्न करतात, कारण छज्जा RCC संपूर्ण झापून एकदम मंदिरासारखी बाजू दाखवायची पूर्ण इकडे. त्यामुळे पाहू शकता. आणि उन्हामुळे ह्यांनी जरा प्लाय लावून घेतला आहे, कारण ऊन खूप जास्त आहे आणि उन्हामध्ये काम करणं खूप अवघड असतं. आणि इकडे यांचं हे काम चालू आहे पाहू शकता छज्जाचं कशा प्रकारे वरचं. तर पाहूया आज किती काम होतं यांचं, कारण ह्यांचंही काम सगळे कामं एकमेकांच्या जुगलबंदीने होत आहेत. त्यामुळे बघूया आपण आज. आणि हे आपले राहुल मिस्त्री जे की माल पुरवण्याचं काम करत वरती होणाऱ्या कामासाठी, म्हणजेच ह्या कामासाठी वरच्या. आणि एक लाईन बांधून झालेली आहे जसं पाहू शकता. ही लाईन तुम्ही कशा प्रकारे दिसत आहे पाहू शकता. दगडाची संपूर्ण लाईन छज्जा लपवण्यासाठी गाडीच्या आपल्या जाळीच्या वरती केलेली आहे.
आणि इकडे यांचं छान हातोड्यांचं काम चालूच आहे. हे पाहू शकता कशा प्रकारे मोठे मोठे दगड आहेत कमानीचे, जे वरती उचलून न्यावं लागतं. गलती म्हणतात याला. गलती वरती बसवायचे एकदम 20 फुटावर टॉपला, जेणेकरून मंदिराला लुक यावं तसं. तर आजच्या कामाबद्दल तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं काम आहे काय आहे. तर आजच्या दिवसासाठी आपले फक्त एवढंच काम आहे मित्रांनो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, स्टे सेफ.